नमस्कार पब्लिक, मी तुमचा सर्वांचा लाडका श्याम. तर आज आपल्या वावरात आलो होतो ट्रॅक्टर म्हणून पाण्याचा जार घेऊन आलो होतो वावरात. आपल्या केलेल्या वावरात काय अजून पंजी मारणं झाली नव्हती, कारण लोकांचे पेरणं झाले तर आमच्या अजून पंजीच मारणे. जर याचे सगळे जे पेरणं झाली म्हणून वावरात यायला काय ट्रॅक्टरला जागा नव्हती, म्हणून सकाळपासून जागा वगैरे केली आणि दुपारच्या परी आले ट्रॅक्टर आपल्या गावातला असल्यामुळे भाऊला तर काय सांगायची जास्त गरज पडली नाही. भाऊच्या मनानच भाऊने एक नंबर एक क्वालिटी मध्ये पंजी मारा सुरू केला. शेवटी आपलं 5:30 पर्यंत आपलं अर्धा वावर तर मारणं झालं होतं. राहिलं होतं आपलं आता वरचं ठेले तेवढं. जसं मी कारखान्यात ड्युटीला चालू तसं वावराकडे दुर्लक्ष व्हायले, पण त्याच्यामुळे कसं बसा टाइम काढून तर वावराकडलं तर बघणं कसं बसं आपलं 5:30 वाजेपर्यंत आपलं सगळं पंजी मारणं तेवढं झालं होतं. आता आपण केली बघा सकाळी वाट ट्रॅक्टरला नेण्यासाठी लवण बुजवून. ट्रॅक्टर पण 4 व्हीलर असल्यामुळे तेवढा काय ताण नव्हता. भाऊने व्यवस्थित ट्रॅक्टर पण बाहेर काढलं. आमच्याकडे पंजी मारणं होतं तर आपल्या पप्पाने जेवढी पण तूर खराब झाली ते सगळी तूर मोडून घेतली होती म्हशीसाठी. आता ते तूर टाकली ट्रॅक्टरच्या पंजीवर आणि निघाले आम्ही परत घरी जायचं. घराच्या जवळ येऊन ट्रॅक्टर उभा केलं रस्त्याला आणि आपला तुरीचा भारा तेवढा घरी आणून टाकलो, कारण मला परत घरच्या शेताकडे जायचं. कामाचा लोड एवढा होता की आज शेताकडे बैल पण येऊन ठेवलं होतं नांगरायसाठी, म्हणून संचापारी 6 वाजता निघालो परत शेताकडे. भाऊने ट्रॅक्टर थांबला होता, भाऊच्याच ट्रॅक्टरवर बसून आलो शेताकडे. भाऊने आपल्याला सोडला आपल्या शेतापासून. भाऊ निघाला गावात जायसाठी. आता मी निघालो आपल्या वावराकडे. टमाट्याचे 4-5 तास उपडून तेवढं नांगरून तेवढं घेतलं होतं सकाळी. ट्रॅक्टरसाठी वाट करायची होती म्हणून परत शेताकडे गेलो होतो. शेवटी 6:30 वाजता मी बैल वगैरे घेऊन निघालो घरी जायसाठी. पब्लिक आजच्यासाठी एवढंच, भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.